चांदवड तालुक्यातील वडनेर भैरव येथे प्रथमच फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलं होतं। यात महिलांसाठी मनोरंजनात्मक खेळ आणि स्पर्धा तसेच रांगोळी स्पर्धा, उखाणा स्पर्धा आणि डान्स स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। यात जिल्ह्यातील विविध शाळांमधून विद्यार्थी-विद्यार्थिनींनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता। महिलांनाही मोठ्या प्रमाणात स्पर्धेत सहभाग घेतला होता। सलादे बाबा दत्त मंदिर वडनेर भैरव येथे दत्त जयंतीनिमित्तानं या फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले होते। यात नागरिकांनीही मोठ्या संख्येने प्रतिसाद दिला। वडनेर भैरव फेस्टिवल समिती, सलादे बाबा प्रतिष्ठान, वडनेर भैरव दत्त जन्मोत्सव समिती, नाशिक जिल्हा दत्त महाराज सेवा समिती यांच्या वतीनं फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले होते। रावसाहेब फकीरराव भालेराव सरपंच अध्यक्ष, वडनेर भैरव फेस्टिवल समिती, मनोहर नाना पाटोळे अध्यक्ष, एनडी दादामाळी, सुभाष जाधव आणि गावातील प्रतिष्ठित मान्यवर या सर्वांच्या उपस्थितीत स्पर्धेत विजेत्यांना बक्षिसं देण्यात आली। नमस्कार, मी निकिता सलादे। आपण सलादे बाबा ट्रस्ट तर्फे हा वडनेर भैरव फेस्टिवल जो यावर्षी पहिल्यांदा राबवत आहोत, त्या फेस्टिवलला इतका प्रतिसाद मिळेल असं वाटलं नव्हतं। इतक्या संख्येने सदस्य जमा होतील डान्ससाठी असं वाटलं नव्हतं आम्हाला, आणि एवढा चांगला प्रतिसाद मिळाला त्याबद्दल सर्व वडनेरकरांचे खूप खूप आभार। आमच्या या उपक्रमामुळे काय झालेलं आहे की इथल्या सर्व महिलांना एक समजले की महिला एकत्र येऊन एक चांगला कार्यक्रम सादर करू शकतात, चालवू शकतात। आणि ह्या उपक्रमाने काय झालेलं की इथल्या आमच्या खेड्यातल्या मुलांना एक स्टेज उपलब्ध करून दिलेलं आहे। यातून काही मुलं पुढे स्टेट लेवललाही जातील, भरोसा नाही। जे यातून जर कोणी निवडलं गेलं तर पुढे जातील, त्यांनाही काहीतरी चान्स मिळेल पुढे जाण्याचा। असं एक आमच्या सलादे बाबा ट्रस्ट देवेनी सुहास अल्पे, आम्ही सलादे बाबा ट्रस्टतर्फे पहिल्यांदा वडनेर भैरव फेस्टिवल आयोजित केलेला आहे आणि त्याला अतिशय उत्कृष्ट प्रतिसाद ह्या वडनेरकरांनी तसेच सनराईज शाळा, जनता विद्यालय, अभिनव शाळा, जिल्हा परिषद शाळा, खतवड वस्ती, छोट्या छोट्या गावातनं छोटे खेड्यामधनं मुलं आज आमच्याकडे प्रत्येक स्पर्धेसाठी आज येत आहेत आणि त्या स्पर्धकांनी आणि त्यांच्या पालकांनी आम्हाला खूप प्रमाणात साथ दिली, त्याबद्दल सगळ्यांचे मनपूर्वक। सहभागी विद्यार्थी आणि महिलांना ही प्रमाणपत्र देऊन सन्मान आणि सत्कार करण्यात आला। समन्वयक सुरेश सलादे यांनी सर्वांचे मनपूर्वक आभार मानले। दिशा न्यूज ब्युरो, नाशिक।